राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यावेळी बैठकीत राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली जाईल। तसंच गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलातील बदली प्रक्रिया रखडलेली असून त्या विषयावरही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत असतील? सुवर्ण, नक्कीच, कारण की आचारसंहिता लागू झालेली आहे आणि यासाठीच कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने राखता येईल, कारण की गेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटपाचा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप आहे तो झाला होता आणि या संदर्भात सगळ्या सविस्तर आहे त्या चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे तो बऱ्याच ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांचा झालेला पाहायला मिळतो। विशेष करून PSI पासून ते सिनियर PI पर्यंतच्या देखील आहेत। पोलीस स्टेशन मधल्या लोकांचा कालावधी देखील आहे तो 3 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, कारण की निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर हे बदली करणं अनिवार्य आहे। त्यामुळे आता या सगळ्या बदल्या होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे।